नमस्कार मंडळी, मी प्राची आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आम्ही आलेला आहोत शेतामध्ये यासाठी आलेला आहोत की ज्या पावसाळ्यात उगणाऱ्या रानभाज्या असतात तर त्या नेण्यासाठी आम्ही आलेला आहोत। ह्या आहे माझ्या मोठ्या सासूबाई। तर ह्या मला ओळख करून देत होत्या की कोणती भाजी आहे, कोणतं गवत आहे। चला तर मग आपण शोधूया मक्कामध्ये कोणकोणत्या आपल्याला भाज्या सापडतात। सर्वप्रथम आपल्याला पाथरी ही भाजी सापडलेली आहे। तर त्या मला सांगत होत्या की कोवळे पान घ्यायचे आणि फक्त पावसाळ्यात मिळणारी अतिशय औषधीयुक्त ही भाजी आहे। खोकला, त्वचारोग, पचनक्रिया सुरळीत, पोटदुखी, सांधेदुखी, किडनी स्टोन यावर उपायकारक ही भाजी आहे। तुम्ही बघू शकता की मला एवढ्या प्रमाणात भाजी सापडलेली आहे आणि आता निघायचंय घरी जाऊन आपल्याला एवढी भाजी पण करायची आहे। ती रेसिपी पण तुमच्याशी शेअर करणार आहे मी आणि ही रेसिपी मी पहिल्यांदाच बनवणार आहे आणि टेस्टही करणार आहे। चला तर मग आपल्याला भाजी बनवायची आहे। भाजी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि कढई गरम करून त्यात भाजी धुवून मग टाकलेली आहे आणि वरून आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी पण टाकायचं आहे। भाजी उकडून होईपर्यंत आपल्याला 1 कांडी लसूण आणि 2 ते 3-4 मिरच्या घ्यायच्या आहेत। त्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत आणि त्यात थोडे शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे जास्त बारीक नाही होऊन द्यायचे आहे। इकडे तुम्ही बघू शकता की आपली भाजी उकळून झाल्यानंतर आपल्याला ती बाहेर काढून घ्यायची आहे। त्यात गार पाणी टाकायचं आहे आणि थंड होऊन द्यायची आहे। थंड झाल्यानंतर तिचा एक गोळा बनवून म्हणजे पिळून घ्यायची आहे। भाजी पिळून झाल्यानंतर ती परत मोकळी करायची आहे आणि जे वाटलेलं मिरची, लसूण आणि शेंगदाणे होते ते त्यात मिक्स करायचे आहे आणि आपल्याला लगेच कढई पण तापायला ठेवायची आहे। कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तेल कडकडीत तापल्यानंतर त्यात आपल्याला जिरे टाकायचे आहे। जिरे तळून झाल्यानंतर त्यात आपली जी मिक्स केलेली भाजी आहे आणि शेंगदाण्याचं वाटण आहे ते त्यात टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि चांगलं परतून द्यायचे आहे 2 ते 3 मिनिटं आणि तुम्ही बघू शकता की किती छान अशी भाजी झालेली आहे। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकून कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।